महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांचा प्रचार कसा चालू आहे? आज महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे तालुक्यातले सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नेते, सर्व कार्यकर्ते, पवार साहेबांना प्रेम करणारे, महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल झाल्यानंतर तुळजापूर शहरात असेल, प्रत्येक वार्डामध्ये असेल, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये मी जवळपास 25 ते 30 गावं आत्तापर्यंत माझे संपलेले आहेत माझ्या तालुक्यातले. अजून राहिलेले गावासुद्धा ह्या 3-4 दिवसामध्ये सर्व करणार आहे. आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर पूर्वीचे 2019चा उमेदवार राणा पाटील यांच्या संदर्भामध्ये फार मोठी नाराजी आहे. ते सोयाबीनला आजचा भाव बघितला गेल्या, जर तुम्ही कालचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाव निघाला असेल तर 4050 रुपये निघाला. शेतकऱ्याचा झालेला खर्च निघत नाही. शेतकऱ्याचं खताचं पोत्याचे भाव 1800 आहे, सोयाबीनच्या बियाच्या पिशवीचा 4000 आहे, मजुरी आज जवळपास 700 रुपये प्रतिदिन आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यांचं कुटुंब जगवणं देखील अत्यंत मुश्किल होऊन बसलेलं आहे. त्यांच्या मुलाचं शिक्षण देखील अत्यंत अवघड झालेलं आहे. आणि सन्माननीय आमदारांनी 2019ला आमचं सरकार आल्यानंतर विमा आणून देतो म्हणून सांगितले. 2020चा अर्धवट आहे, आज तगायत विमा अर्धवट आहे, कुणालाही विमा मिळाला नाही, मिळाला तर चिरीमिरी मिळाला. अशा परिस्थितीमध्ये कांद्याला भाव नाही, कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग असेल, तरुणांना च्या हाताला काम नाही. आता ही MIDC तांबळवाडीची जाहीर केली, मंजूर झाले, हे झालं ते झालं, मोठ्या घोषणा. अहो मंजूर झाले, अजून शेतकऱ्याची जमीन संपादित झाली नाही. आणि शेतकऱ्याचा मावेजा तुम्ही काय द्यायला लागले? ज्या जमिनी 12-12, 15-15, 20-20 लाख रुपये एकर आहेत, त्या जमिनीला 3 आणि 4 लाख रुपये म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं तुम्ही जमिनी ताब्यात घ्या लागलीत. आणि ही MIDC होणं, आता त्या कौडगावच्या MIDCचं मला एक सांगा, कौडगावची MIDC उद्योग राज्यमंत्री असताना मंजूर केली आहे त्यांनी, तिथं अद्यापर्यंत MIDC झालेली नाही, तिथं कुठलाही मोठा उद्योग आलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय आमदार हे खोटं बोलून फसवून लोकांना मतदान घेण्याचा यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळं शेतकरी कदापि, तरुण वर्ग कदापि ही त्यांना मतदान टाकणार नाही. आणि आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रति महिना 3000 रुपये महिलांना देणार आहे. तरुणांना जे काय महागाई भत्ता, जे ग्रॅज्युएट झालेत, लोकांना काम नाही, नोकऱ्या नाहीत, असे तरुण बेकार आहेत, त्या तरुणांना नोकऱ्या लागली तोपर्यंत प्रति महिना 4000 रुपये देणार आहेत. आणि या शासनाच्या 2,41,000 जागा सध्या रिक्त आहेत. ते सुद्धा आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती करून तात्काळ जागा भरण्यासंदर्भात शासनाला निर्णय घ्यायला लावू. आणि तरुणाच्या हाताला काम मिळेल, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल. महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर शेतकऱ्या सुखी होईल, तरुण सुखी होईल. आणि ह्यांनी 5 लाखाचा आरोग्य विमा मंजूर केला होता, तो आज आम्ही 25 लाख केलाय. म्हणजे मोठा कॅन्सर असो, मोठा असो, लोकांना 20-20, 25-25 लाखाचे दवाखान्याचं बिल भरावं लागतं. त्यावेळेस शेतकऱ्याला शेती विकल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आता 25 लाखाचा विमा आमच्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर करणार आहे. त्यामुळं आमची महाविकास आघाडी सरकार आलं की शेतकरी सुखी राहील, तरुण वर्ग सुखी राहील, सगळे सुखी राहील. आणि आता त्यांनी आता त्या ह्याच्यावर एक मेसेज पाठवलेत व्हॉट्सअपवर वगैरे, आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही 6000 रुपये सोयाबीनला देणार. अरे तुमचं सरकार आता राज्यात आहे, केंद्रात आहे, आता काय अडचण आहे? किती लबाड बोलणार शेतकऱ्याला? ही लबाडाची भाषा आता त्यांनी आमदारांनी बंद करावी, ह्या भाजपनं बंद करावी. आणि आता शेतकरी वर्ग जागृत झाला, तरुण वर्ग जागृत झाला, महिला जागृत झाल्या.
1500 रुपयांनी दिले महिलेला, पण भाव काय झाला? 70 रुपयाची पिशवी 150 रुपयावर गेले, डाळीचे भाव वाढले. आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, परंतु इथं मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विकत घ्यायला आलं. दिवाळी शेतकऱ्याची अंधारात झालेली आहे. त्यामुळं यांच्या लाडकी बहीण वगैरे सगळी फसवी आहे. आमची कर्नाटकमध्ये आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय यांनी कर्नाटक सरकारमध्ये जाहीर केलं महालक्ष्मी योजना, त्यांनी 2000 रुपये डिक्लेअर केली. आज तगायत कर्नाटकमध्ये चालू आहे ती योजना. आम्ही ह्यांच्यासारखं लबाड बोलत नाही. त्यामुळं आदरणीय पवार साहेब, आदरणीय राहुल गांधी साहेब, आदरणीय उद्धव साहेब यांची महाविकास आघाडी, आमचं सरकार येणार, आमचा मुख्यमंत्री होणार आणि शेतकरी सुखी होणार, तरुण सुखी होणार. त्यामुळं कुठलीही अडचण नाही आणि त्यांचं थपाड्याचं भाजपचं कदापि सरकार येणार नाही. आपल्या नागरिकांना काय आव्हान? मी शेतकरी वर्ग, तरुण वर्ग, महिला वर्ग यांना जागृत करू इच्छितो की हे लबाडाचं भाजपचं सरकार सध्याचं आहे, यांनी याचा पूर्ण अभ्यास करावा. आपल्या आदरणीय पवार साहेबांनी 2009 ला 72,000ची शेतकऱ्याची कर्जमाफी केली. त्यांनी आज डिक्लेअर केलं, उद्या त्यांचं बेबाकी बँकेतून मिळाली. परंतु ह्यांच्या देवेंद्र फडणवीस सरकारने 1.5 लाखाची माफी केली. ह्यांनी काय बायकोला घेऊन या, मुलाला घेऊन या, तुमच्या घरात ट्रॅक्टर आहे का, तुमच्या घरात टीव्ही आहे का, तुमच्या घरात इन्कम टॅक्स भरते का, तुमच्या घरात सरकारी नोकरदार का, यांचे जवळपास 50% देखील शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. त्यामुळं ही लबाड भाजप सरकार कदापि येणार नाही. आणि आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी केल्यानंतर 2 लाखाचे उद्धव साहेबांनी कर्जमाफी शेतकऱ्याची केली. ती सरसगट कर्जमाफी झाली. 50,000चं प्रोत्साहन अनुदान दिलं रेग्युलर भरणाऱ्यांना, त्या देखील लोकांना काही मिळालं. परंतु आमचं दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार यांनी काय आमच्या इथे ईडी, इन्कम टॅक्स हे धमक्या देऊन काही आमदाराला फोडून गेल्यामुळं काही लोकांना शेतकरी वंचित राहिला. परंतु यापुढे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कुणीही वंचित राहणार नाही. त्यामुळे तुळजापूर विधानसभेतील सर्व शेतकरी बांधवांना, सर्व तरुण वर्गांना, सर्व तरुण वर्गांना व महिलांना मी जाहीर आव्हान करतो की सगळ्यांनी जागृत होऊन महाविकास आघाडीचं चिन्ह आहे आपलं हात. या हाताच्या बटन 1 नंबरला आहे. त्या बटनावर बटन दाबून भरघोस मताने धीरज भैया पाटील यांना निवडून द्यावे असं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तालुका अध्यक्ष म्हणून आव्हान करतोय. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.